ब्रेकनंतर पाहूया अरुणा शानबाग यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा इच्छा मरणाचा विषय चर्चेत आलाय। मुंबईतल्या गिरगावात राहणारे वयोवृद्ध लवाटे पती पत्नी इच्छा मरणाची मागणी करतात। त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांना पत्र पाठवले, जेणेकरून संसदेमध्ये इच्छा मरणाचा कायदा बनेल आणि त्यांची कायदेशीर इच्छा मरणाची इच्छा पूर्ण होईल। बघूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। गिरगावात राहणारे 84 वर्षांचे नारायण लवाटे एसटी महामंडळात नोकरी करून निवृत्त झाले। त्यांच्या पत्नी इरावती आर्यन हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या। गिरगावातल्या या रूममध्ये ते आयुष्यभर आनंदाने राहिले। आता मरणही आनंदाने यावं अशी त्यांची इच्छा आहे। म्हणूनच त्यांनी इच्छा मरणाची मागणी करणारी पत्र राज्यातल्या सगळ्या खासदारांना लिहिली आहेत। आम्हाला कोणताही रोग कधी होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट आम्ही मूल नसावा असा निर्णय घेतला असल्यामुळे आमच्या मागे कोणाला काही ठेवायचा प्रश्न येत नाही आणि आम्हाला चांगले 2 पायावर उभे असताना मरण आलं तर बरं वाटेल असं म्हणून आम्ही ते इच्छा मरणासाठी प्रयत्न करत होतो। पण तो कायदा होण्यात वेळ लागणार असल्यामुळे आता आम्हाला अशी व्यवस्था करावी लागेल की कुठून तरी विष मिळवायचं आणि मग ते प्यायचं। पण हल्लीच्या दिवसात विषात सुद्धा भेसळ असल्यामुळे त्याची गॅरंटी नसल्यामुळे एक करता दुसरं व्हायला नको म्हणून आम्ही त्या मार्गाला लागलेलो नाहीये। म्हणून आम्ही सरकारला अशी विनंती करतो, तुम्हीच आम्हाला ऑथोराइज मार्गाने आणलेलं विष आम्हाला द्या आणि मग आमचं जीवनयात्रा संपवा। आम्ही आता परिपूर्ण जीवन जगलोय। आता असं वाटतं की अंथरुणावर लोळत लोळत पडायचं आणि मग ते कोणीतरी हे करायचं आणि ते आम्हाला नको आहे। कारण जरी मुलं असली तरी त्यांना वेळ नसतो, कारण त्यांना लाईफ आहे आणि आम्हाला त्याच्यापुढे जास्त करायची म्हणूनच इच्छा नाही की त्यांच्यावरती अवलंबून ते करतायत का अमुक होईल, कारण शेवटी मरायचं आहे। मग ते हिंडता फिरता असताना गेलं तर केव्हाही चांगलं ना, आणि हीच आमची इच्छा आहे दोघांची। लवाटे पती पत्नी आपल्या आयुष्यावर समाधानी आहेत। त्यांना मुलं किंवा जवळचे नातेवाईक नाहीयेत। म्हातारपणी खितपत पडण्यापेक्षा शांतपणे मरावं अशी त्यांची इच्छा आहे। पण भारतात इच्छा मरणाला कायद्याने परवानगी नाही। इच्छा मरण मागत असतानाच त्यांनी सामाजिक भान ठेवत देहदानाचाही निर्णय घेतलाय। देहदान केले, दोघांनीही केले। देहदान, रक्तदान, काय सगळं, त्वचादान, डोळेदान, काय काय म्हणाल ते सगळं केले। आता चांगल्या स्थितीत आहोत, तोच गेलो तरी ते अवयवांचा उपयोग होईल। उद्या काही रोग होऊन वगैरे मेलं तर काही अवयवांचा उपयोग होत नाही, आपल्याला माहिती काय केलं तर। जन्म आपल्या इच्छेप्रमाणे होत नाही, परंतु निदान मरण तरी आपल्या इच्छेप्रमाणे व्हावं असं लवाटे पती पत्नींचं म्हणणं आहे। परंतु त्यांच्या या म्हणण्याला कायदेशीर मान्यता मिळणार का, हा खरा प्रश्न आहे। अरुणा शानबाग यांच्या निधनानंतर आता इच्छा मरण आणि दयामरणाचे मुद्दे ऐरणीवर आले। भारतात सन्मानाने मरण्याचा घटनादत्त आणि मूलभूत अधिकार आहे की नाही याचा निवाडा देण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं घटनापीठ अजून अस्तित्वातही आलं नाहीये। त्यामुळे आता लवाटे आजी आजोबांसमोर नैसर्गिक मृत्यूची वाट पाहण्याशिवाय कुठलाही पर्याय नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सोबत उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई। यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत आणि यानंतर तुम्ही बघणार आहात आमचा खास कार्यक्रम सेलिब्रिटी टॉक टाइम। पहा फक्त IBN लोकमत।